मैदानावरती यापूर्वी एक सोपं आव्हान निश्चितच होतं मातांडे संघासमोर. परेश मंडप डेकोरेटर्स भाग्याप्रीत फायटर संघासमोर दातुरी संघ लोएस्ट स्कोर होता 29 धावांचं आव्हान. आणि आता स्क्रीनवरती पाहू शकता जयप्रकाश एडमंड संघानं या ठिकाणी 12th मॅन आहे. तर सरतोडी संघ आपण लगेचच समालोचन कक्षाकडे आपला 12th मॅन पाठवा. सरतोडी टीम आघाडीचे दोन्ही पॅटर्न मैदानावरती दाखल झालेले आहेत. विशेष अगत्याचं निमंत्रण सुवर्ण महोत्सवाचे आपणास आजवरचे कार्य पाहण्या आपली उपस्थिती असावी खास. विजय क्रीडा मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष सदैव क्रीडा तरुणांसाठी काम या आम्हा होईल हर्ष होईल. कारण गौरवशाली वैभवशाली अभिमानाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा सेलिब्रेट करत आहे, साजरं करत आहे. आणि त्या अनुषंगानं मैदानावरती मॅच मात्र थांबू नका. मॅच अत्यंत महत्त्वाचा आहे. काल दमन संघानं दमदार कामगिरी केली. 26 तारखेला या संपूर्ण स्पर्धेचा शुभारंभ झाला. 1 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल, 50 वर्षाची तपश्चर्या, यशस्वी आयोजन, जीवन की निशानी प्रगती, प्रगती की निशानी विस्तार. आणि जेव्हा तुम्ही 50 वर्षाकडे वाटचाल करता तेव्हा विस्तार करायचा असतो. म्हणून यावेळेला आपल्या भागातलं 1 लाख रुपये रकमेचं पारितोषिक असलेली स्पर्धा आहे. अभिमान आहे, कौतुक आहे. ज्यांनी 50 वर्ष ही स्पर्धा यशस्वी व्हावी याकरता मेहनत घेतली. आज काही जण आपल्याबरोबर सुद्धा नसतील आणि अशा व्यक्तीने देखील आपल्याला आर्थिक स्वरूपामध्ये अर्थात मदत केली. आणि इथे समुद्राचं पाणी येतं, ते सफेद रंग तो सांगून जातो आपण पाहू शकता तिथे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून हे मैदान उभं केलं गेलेलं आहे. मैदान उभं केलं आणि सजवलं गेलेलं आहे. त्यामुळे हे मैदान उभं करण्यामध्ये ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला त्यांचंही मनापासून यावेळेला कौतुक असेल. सामन्याला सुरुवात करा. महत्त्वाचा सामना आहे. तर या जयप्रकाश क्रीडा संघ एडबन मृदुल पाटील, जयंत पाटील, जल तरे, जतीन पाटील, ध्रुव मेहर, कुणाल तरे, सहयोग तरे, नितेश तरे, गौरव तरे, निखिल पाटील, प्रथम तरे, हर्ष तरे, 12 खेळाडू यश तरे, उत्तम पाटील, निखिल तरे. तर दुसऱ्या बाजूला जी टीम आहे ती देखील आपण पाहूया. सरतोडी टीम, सरतोडी संघामध्ये तुषार, रोहम, सिद्धार्थ, सागर, रवींद्र, यश, अमर, अथर्व, राहुल, दर्शन आणि कौतुक तर होईल. कारण मैदानावरती खेळ सुरू होतोय आणि आपण गौरवशाली वैभवशाली अभिमानाचं 50वं वर्ष सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा करतो आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. मितेश अनुभव खेळाडू आहे. अप्रतिम कामगिरी त्याने सातत्याने गेल्या 4-5 वर्षामध्ये आपण पाहू शकता. सफाळ्या भागामध्ये त्याचा दबदबा राहिलेला आहे. आघाडीचे फलंदाज स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकता तुषार, नॉन स्ट्रायकर एंडला रवींद्र. मॅन्डेटरी पॉवर प्ले देखील तितकाच महत्त्वाचा असेल. आणि आता पंच मैदानावरती आहेत. उगम घरत, मॅन फ्रॉम विरार. दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम केलबा, स्वप्नील केणी. 12 वाजून या ठिकाणी पाहू शकता वेळ झाली 25 मिनटं. तुम्हाला 25 मिनटं मिळतील 5 षटकांसाठी. सेटमॅन पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. ऑफसाईडला एकूण 4 क्षेत्ररक्षक आहे, 1 सर्कलच्या बाहेर. ऑन साईडला क्षेत्ररक्षक लॉंग ऑनमध्ये. त्यानंतर मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्ले अत्यंत महत्त्वाचा. 1 शॉट. त्यामुळे आपण पाहू शकता ऑन साईडला 4 आणि ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक आहेत. 1 खेळाडू या ठिकाणी आता इथे मैदानात उपस्थित नाही आहे. ऑफकटच्या बॅटचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती नीट चालला. बॅटची कट, थर्ड बॅटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडू पकडण्याने थ्रो करेल तोपर्यंत एकेरी धाव घेतली गेलेली आहे. उगम घरत मला हा प्लेयर आहेत, त्यामुळे जो सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत. ओके. तपलका धाबा 1 खातं खोललं जाते तुषारचं. नितेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज.
आपल्या कोट्यात पहिलं बैल षटक टाकत असताना समालोचन कक्षाकडे तो गोलंदाजी करतोय. ऑन साईडला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. त्याचबरोबर 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग खेळण्याची जबाबदारी रवींद्रची. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटमध्ये नीटचा चेंडू आलेला पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. रवींद्रचा संपलाय खेळ. गोलंदाज मितेश आणि पॉईंटचा क्षेत्ररक्षक यांचा सुंदर ताळमेळ. आउट. च्या माध्यमातून मैदानावरती काय घडलं आणि काय बिघडलं होतं. मितेश विकेट टेकर गोलंदाजी सांगून देतोय पुन्हा एकदा सर्वांना. ऑफटमच्या बाहेर चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट वरती चेंडू नीटचा आला नाहीये. उंच उडलेला झेल होता आणि चेंडूच्या खाली जयंतला आपण पाहिलं. जयंत अप्रतिम झेल पकडला. पहिला धक्का मितेशने दिलाय. ही खासियत आहे मितेशची. सुंदर कामगिरी करतो, स्ट्राईक करतो. धावफलका दबा 1 गडी बाद 1 अशी स्थिती. जयप्रकाश इडवन संघाने जिंकला टॉस. प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय सागर. तुषार 1. ऑन साईडला आपण पाहू शकता लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. मितेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. थर्ड बॅट पॉइंट स्ट्रक कव्हर. मिड ऑफ साईडला एकूण 4 क्षेत्ररक्षक. ऑफटमच्या खूपच बाहेर जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लयबद्ध गोलंदाजी करत असताना मितेश. बॅट्समन थोडासा जमिनीवरती कोसळला. प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. तुषार 1. सागरला आपलं खातं खोलायचं. मितेशची अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. समर्थन कशाकडनं तो मारा करतोय. राईट टर्म ओव्हर द विकेट पंतांच्या डाव्या हाताकडून. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू ओव्हर पिच होता त्यावरती हल्ला केलाय. चेंडू जाईल सीमारेषा दिशेनं. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती सुंदर क्षेत्ररक्षण केले. उत्कृष्ट कामगिरी करत असताना लॉंग ऑनमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहू शकता. संघाचा कर्णधार मृदुल पाटील त्याच्यावरती देखील आज सर्वांच्या नजर असतील. जयप्रकाश इडवन संघाचा कर्णधार त्याने अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती केले. षटक क्रमांक 1 आपण पाहू शकता मैदानावर. धावफलका दबा 3 1 गडी बाद 3. सरतोडी टीम. मितेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज खेळण्याची जबाबदारी सागरची. खूपच ऑफटमच्या बाहेर जाऊन पुन्हा एकदा आपला आवडता फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. खूप चांगली कामगिरी करत असताना नितेश. एकदा तुम्ही फिल्डरला त्यानंतर ओव्हरपिच चेंडूवरती चांगला फटका खेळात. पुन्हा तीच तशाच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न. शपलून ऑन साईडला फाईन लेगच्या दिशेनं किंवा लॉंग लेग किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला अपयशी ठरलाय फलंदाज सागर. तो घेतोय व्यक्तिगत 2 या धावसंख्येवरती. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने कट केला आहे. फटका तर चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पाठला केला जातोय. चेंडू थांबणार नाहीये. टकाटक फटाफट अतिशय दर्जेदार स्क्वेअर कट. 4 धाबा चौकार. क्लास फटका पहा प्रो लिंकवरती. काय छान पद्धतीनं तंत्रशुद्ध पद्धतीचा बॅटिंग करता येऊ शकते आता सागर दाखवतोय. क्रीजचा वापर करण्यात आला. ऑफटमच्या बाजूने शेवटपर्यंत पाहिला आणि छान पद्धतीनं स्लाइस केला. चेंडू गॅपमध्ये खेळला. टायमिंग प्रॉपर आहे. त्यानंतर गॅपमध्ये चेंडू खेळला गेला त्यामुळे चेंडू सीमारेषा पार जाईल. 12 वाजून 31 मिनिटं झालीत. 12 वाजून 25 मिनिटाला खेळ सुरू झाला होता. याचा 6 मिनिटाची वेळ झालेली आहे. अमर छान कामगिरी करतात. आमच्याबरोबर समालोचन कक्षामध्ये स्कोरिंगचं काम करतात. टाइम कीपर म्हणून त्यांचं काम आहे. तर प्रोलिंगच्या माध्यमातून ही संपूर्ण हा जो खेळ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो आहे. पालघर डहाणूगड उद्या ध्रुव 11 सातपाटी कुंभवली गुरु संख्य. हा पहिला सामना 9 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. यश फाउंडेशन ES मुरबे आणि आरती किरण सेंटर दांडी. दुसरा अटीतटीचा सामना आपण पाहणार आहोत. MS सिलियन झाईवरती सर्वांच्या नजर असतात. त्यांच्या विरुद्ध आहे आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू. हायक अटीतटीचा संघर्षपूर्ण सामना. अजिंक्य मराठा शिरगाव आणि यशवंत भाऊ पाचंगे 11 घेवली. अर्थात हा एक मोठा सामना उद्या आपण पाहणार आहोत. एकूण संघ असतील 8. कोण कोणाची लावणार वाट आणि काय वर्णू मी या ठिकाणी WKM चॅम्पियन ट्रॉफीचा थाट. अप्रतिम खेळ
अर्थात मैदानावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलक धावा 7. ऑफ्टमच्या भारतीय चेंडू बॅट खेळायला लागले. थर्डमॅन पट्ट्यामध्ये जातोय, पाठला केला जाईल, परंतु फाईन लेगमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. पहिल्या क्षेत्ररक्षण चेंडू थर्डमॅनमध्ये सुंदर पद्धतीनं फील्ड केला. संयोग त्या ठिकाणी आहे. धावफलक धावा 8. षटक क्रमांक 2. या स्पर्धेचा विचार केला तर अप्रतिम खेळ आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या जयप्रकाश एडवण संघाकडनं झाला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आघाडीचा गोलंदाज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहू शकता मितेश तरे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच आमच्या बाजूला वळत आहेत. पाहू शकता पंच आमच्या बाजूला वळाले, त्यांनी हात केले समांतर. धावा येथील अमांतर इष्टाने धावसंख्या पोचली 9 वरती. स्वप्नील केनीना आपण आपल्या स्क्रीनवरती पाहिलं. हे देखील एक प्रसिद्ध पंच आहेत, केळबाचे सुपुत्र. धावफलक धावा 9 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती ध्रुव पुन्हा एकदा सज्ज असेल. कोलबट्टा पदाचे डॉन साईडला खेळ आहे. टायमिंग चांगलं नाही आहे. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. जलने चेंडू थांबवला. जल तरे या टीममध्ये कमीत कमी 5 किंवा 6 तरे दिसत आहेत. कुणाल तरे, सहयोग तरे, मितेश तरे, गौरव तरे, प्रथम तरे आणि आता आपण जल तरेला पाहिलं होतं. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळ आहे. पुन्हा एकदा जल, खराब क्षेत्ररक्षण. 2 धाबा घेतल्या जातील की 3 ते पाहूया. 3चा प्रयत्न निश्चित होणार, यात काही शंका नाहीये. 3 धाबा घेतल्या जातील का? 3 धाबा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा गजर होतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला कुरघोडी करायची असते. तुमच्या टीमचं नाव आहे सरतोडी. तुम्हाला कुरघोडी करायची आहे समोरच्या संघावर, प्रतिस्पर्धी संघावर. त्यामुळे साज, बाज, ताज 3 धाबा पूर्ण झालेले आहेत. 3 धाबांनी धावसंख्या पोहोचली 13 वरती. 3 चेंडूंचा खेळ झाला आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती आपण पाहताय. अत्यंत महत्त्वाचा सामना. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज. खेळण्याची जबाबदारी सागरची. फाईन लेगच्या दिशेने खेळायचं आहे, परंतु आज जल बिझी राहिलं आहे. क्षेत्ररक्षण खराब झालं आहे. एकदा त्यानं क्लीन पद्धतीनं यावेळेला चेंडू थांबवला होता, त्यानंतर 2दा खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या षटकाचा खेळ. धावफलक धावा 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावफलक धावा 14. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली त्यांच्यावरती देखील एक नजर आपण टाकणार आहोत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंगमधल्या पहिल्या डावामध्ये, अर्थात दुसऱ्या षटकाचा खेळ. 14 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉच चेंडू ऑन साईडला खेळला आहे. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बदललं आहे. जयंत पाटीलला त्या ठिकाणी धाडलं गेलं होतं आणि त्याचा फायदा मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलक धावा 15 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सरतोडी संघ प्रथम बॅटिंग करत असताना जयप्रकाश एडवण संघानं या सामन्यामध्ये टॉस जिंकला आहे. प्रो लिंकवरती आपण ही स्पर्धा पाहतोय. गौरवशाली, वैभवशाली 50वं वर्ष, अर्थात सुवर्ण वर्ष आपण या ठिकाणी साजरं करतोय. कोलवट्टा पदाच्या डॉन साईडला खेळ आहे. अजूनही टायमिंग प्रॉपर होत नाही आहे. प्रॉमिसिंग स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे आणि मृदुलचा थ्रो चांगला आहे. फलंदाज बॅक टू द पॅबलिन. सागर बॅक टू द पॅबलिन जातोय रनआउटच्या रूपानं. मोठा धक्का बसलाय सरतोडी संघाला. क्रिकेटमध्ये आपण बघितलं, जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेट आपण पाहतो ना, त्यावेळेस दोन्ही बॅट्समन ते विकेटवरती धावत नाहीत. त्यामुळे तीही काळजी घ्या. उर्वरित काही दिवस अजून क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, खेळायचं आहे. दिग्गज संघ या मैदानावरती येतील. 26 तारखेला शुभारंभ झाला. ज्यांनी आर्थिक मदत केली त्यांचे मनापासून धन्यवाद. ज्यांनी श्रमिक स्वरूपामध्ये मदत केली त्यांचेही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. कारण ही विकेट किंवा आपण या ठिकाणी सगळं सराउंडून बघितलं तर इथे खारट पाणी म्हणजे समुद्राचं पाणी इथपर्यंत येतं आणि मग यावेळेला हे मैदान उभं करणं, त्याची डागडुजी करणं, या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत. खेळ काही क्षणासाठी थांबला आहे, परंतु वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. 12:36 झालेत. 12:25 हा सामना सुरू झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर यावेळेला सरतोडी संघ बॅटिंग करत असताना धावफलक धावा 16 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
5 षटकं पूर्ण करण्याकरता 25 मिनिटं तुम्हाला दिली आहेत. मृदुल गोलंदाजी मार्कवरती संघाचा नायक, संघाचा नेता, संघाचा कर्णधार मृदुल पाटील, जयप्रकाश क्रिकेट टीम आणि त्याचबरोबर सरतोडी या दोन संघादरम्यान लढत. यानंतर होणारा सामना आहे खार्डी आणि मंगलमूर्ती बिराथन. आपण आपला फॉर्म फिलअप करून घ्या. प्लेइंग इलेव्हनची लिस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. मंगलमूर्ती बिराथन आणि खार्डी. आपले 2 ओव्हर नाव स्कोर 16-2. सरतोडी टीम जास्त वेळ गेलेला आहे मैदानावरती, त्याची काळजी घ्या. वेळ जास्त जाणार नाही. मला माहिती आहे की कडक ऊन आहे, पाण्याची पण नितांत आवश्यकता आहे. 12:37 झालेत. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा साजरं करत आहे सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि आजचा 3रा दिवस आहे. 2024-2025 हा सीझन 1 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज करता आपण बघितलं तर एक उत्तम ब्रँडेड सायकल, थर्ड मॅन पॉईंट खावा. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे, ऑफ साईडला एकूण 4 क्षेत्ररक्षक. गोलंदाजी मार्कवरती मृदुल खेळण्याची जबाबदारी असेल. तुषार अजूनही संघर्ष मैदानावरती, मिडल ऑफ द बॅट तुम्हाला अजूनही खेळता आलं नाही आणि परिणामतः धावसंख्या वाढवत असताना संघर्ष आपण पाहतोय. 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 3ऱ्या षटकाचा खेळ आहे. 6 षटकांचा हा सामना. अतिशय दर्जेदार दिमागदार आयोजन कल्पेश किणी यांच्या शुभ हस्ते यापूर्वी झालेल्या सामन्याचा टॉस झाला. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॅट्समन शपर खूप झाला. अत्यंत महत्त्वाचं. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. आणि आता उगम शपल झाले होते बॅट्समन, त्यामुळे चॅलेंज केले गेलेलं आहे. तुम्ही जाऊ शकता, चॅलेंज करू शकता आणि चॅलेंज केले गेलेलं आहे. बॅट्समन शपल झाला होता, त्याला वाटते की हा वाईट बॉल आहे. पंचांना वाटते की हा बॉल जो आहे तो निश्चितच फेड डिलिव्हरी आहे. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. लाईन बिलॉंग टू अंपायर बरंच काही या ठिकाणी आता बघायला मिळेल. तिसरे पंच आहेत आमच्याबरोबर जयेश मोरे, मॅन फ्रॉम बोईसर. लेदर बॉलमध्ये सातत्याने अंपायरिंग करत असतात जयेश मोरे. बाकी खेळाडू आपापल्या जागेवरती चला. स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी काय पाहिलं ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, कारण यानंतर प्रोलिंगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जाईल काय घडलं होतं मैदानावरती. शपथ झाला बॅट्समन, अगदी 5व्या-6व्या स्टंपवरती आलं होतं आपण पाहू शकता. आणि वो बुलाती है मगर जाने का नहीं, शपल हुए तो वाईट देने का नहीं. आणि तू 5व्या स्टंपवरती, जवळजवळ 5व्या स्टंपवरती तुम्ही उभे आहात, म्हणजे तुमच्या रेंजमध्ये बॉल आहे. तो देखील बघितला जाईल, कारण तुमची बॅट तिथपर्यंत पोहोचते की नाही हे देखील पंच पाहतात. लेदर बॉलचा अनुभव आहे जयेश मोरे सरांकडे. धावपलका दाबात 16 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3ऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. मृदुल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. कडे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. पहिल्या मॅचमध्ये 88 धावा कुठल्या गेल्या होत्या, दुसऱ्या मॅचमध्ये फक्त 28, तिसऱ्या मॅचमध्ये आत्ता आपण बघितल्या तर 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलका दाबात 16 2 गडी बाद 16. कुरघोडी केले आज या मॅचमध्ये जयप्रकाश क्रीडा संघ एडवन संघानं. सरतोडी संघावरती केलेली कुरघोडी आहे, गोलंदाजाने केलेली कुरघोडी आहे. परंतु मोठी उडी घ्यायची, मोठी झेप घ्यायची असेल तर मोठे फटके खेळणं फार गरजेचं असेल या मॅचमध्ये सरतोडी संघाला. मृदुल पुन्हा एकदा सज्ज. राईट अप ओव्हर द विकेट. ऑन साईडला चेंडू खेळायचा आहे. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. अतिशय दर्जेदार गोलंदाजी टीमचा कर्णधार मृदुल धार गोलंदाजी करतोय, तिखट मारा करतोय. धावपलका धाबा 16 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकात 4 डॉट बॉल आलेत. यापूर्वी आपण एक विकेट मेडन ओव्हर पाहिलं होतं गोलंदाजी करत असताना. अमित अण्णाच्या आपण एक चांगला परफॉर्मन्स विकेट मेडन ओव्हर या स्पर्धेतलं पहिलं. त्यानंतर आता मृदुल त्याच वाटेवरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका चांगला ऑन साईडला खेळ आहे. इथे क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला देखील आपण पाहू शकता एक धावेल. जलचा चेंडू पाटला करतोय, खराब थ्रो. क्षेत्ररक्षण जलचं आपण बघितलं तर अतिशय खराब झाले. 4 चेंडू त्याच्याकडे आले. एकदाच क्लीन पद्धतीने चेंडू पकडला. आता चेंडू पकडला चांगला, पण थ्रो खराब होता.
पण या सगळ्या गोष्टींना आता तुम्ही जेव्हा लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, प्रक्षेपण या संपूर्ण स्पर्धेचं सुरू आहे, त्यामुळे तुम्ही लपवू शकत नाही आहे. त्या दिसणारच आहे. प्रोलिंगच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टच्या संपूर्ण स्पर्धेत तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती धापलका धावा 18 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6.35 6.35 ची सरासरी धाव सरासरी आत्तापर्यंत आहे. जयप्रकाश संघाने टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या गोलंदाजाने साथ धरला आहे. मृदुल संघाचा नायक गोलंदाजी मार्कवरती खेळण्याची जबाबदारी असेल तुषारची. व्यक्तिगत 8 या धावसंख्येवरती खेळतोय. थर्ड मॅन पॉईंट. त्यानंतर एक लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक घेऊन येतोय आता मृदुल पाटील. आणि मृदुलने देखील अफलातून बॅटिंग सातत्याने केले, गोलंदाजी चांगले केले. अष्टपैलू खेळाडू आहे. मृदुलचा चेंडू खेळण्याकरता तुषार सज्ज असेल. कोलबट टप्प्याचा चेंडू आपल्या पालुतेमध्ये रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. धाव घेण्याचा प्रश्न येणार नाहीये. नॉन स्ट्रायकर एंडला रोहन थांबलाय. तिसऱ्या षटकामध्ये टिचून मारा केला जातोय. शानदार गोलंदाजी मृदुल पाटीलची. संघ नायकाची गोलंदाजी खूप चांगली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सरतोडी संघ प्रथम बॅटिंग करत असताना धापलका धावा 18 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता तो लेट आलाय पण थेट आलाय काय ते पाहू. 8 मिनिटाची वेळ राहिलेली आहे. 5 षटकं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. 25 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आता थोडीशी मला वाटतं घाई करतोय गोलंदाज मितेश तरे. परंतु 8 मिनिटांमध्ये तुम्हाला 12 चेंडू टाकायचे आहेत. धावफलका धावा 18 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मृदुलच्या षटकामध्ये अप्रतिम मारा केला गेला. टिचून गोलंदाजी, तिखट मारा याला म्हणतात. नियंत्रित लयबद्ध गोलंदाजी केली आणि त्यामुळे फलंदाजांना धावा करण्याकरता फारशी संधी मिळाली नाहीये. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा आयोजित सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण या वेळेला साजरे करतो आहे. त्याचा आनंद प्रचंड असणार यात काही शंका नाही. थर्ड मॅन पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक. मी त्याचा पहिला चेंडू. कोलबट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खूप सुंदर खेळलाय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक जलकडे हा 5वा चेंडू आलाय. 2 धावा पूर्ण होतील. थ्रो चांगला आहे. देर आहे, दुरुस्त आहे. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण जलने केलंय. जलतरे या 2 धावांनी धावसंख्या आता पोहोचलेली ते आहे. आपण पाहू शकता. धावफलका धावा 20. मितेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. जोरदार अपील. परंतु बॅटर कुठे उभा आहे ते देखील पाहिले जाईल. इम्पॅक्ट कुठे ते देखील पाहिले जाईल. लेग बायचा इशारा. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं होतं. स्वप्नील किडे यांनी हे अपील फेटाळून का लावलंय. प्रो लिंकवरती पहा ॲक्शन रिप्ले. या चेंडूचा बॅट्समन शपथ झाला होता आणि ऑफस्टम्पच्या बाहेर, थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर इम्पॅक्ट होता आणि म्हणून स्वप्नील किडे यांनी अपील फेटाळून लावले. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे. खूप चांगला चेंडू. फटका सुंदर. डीप एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक आहे. जतीन चेंडू अप्रतिमरित्या थांबवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. मुडत्याला काठीचा आधार, मुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार अतिशय महत्त्वाचा आहे. धावसंख्या 22 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. सरतोडी सिंग प्रथम बॅटिंग करत असताना गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सज्ज. राईट अप ओव्हर द विकेट. आता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु अपील फारसं नाहीये. काय घडलं होतं बघूया. काय घडलं होतं मैदानावरती ॲक्शन रिप्लेमध्ये. मितेशचा हा चेंडू तर खूप चांगला होता परंतु चेंडू कुठे जातोय. बॅट्समन पुन्हा एकदा 4थ्या स्टंपवरती उभा आहे आणि हा यापूर्वीचा चेंडू होता. चेंडू तुम्हाला दाखवा मी. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सज्ज. उलटा चेंडू आहे. याचाही फायदा घेता येत नाहीये. खराब थ्रो. 2 धावा पूर्ण होतील. कुडाल आत्ताच आलाय. त्याला देखील थोडंसं काम येते. बाईचा इशारा केलाय आणि अशा रीतीने धावफलकावरती 4थ्या षटकात धावसंख्या झाली एकूण 2 गडी बाद 24. षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे या 4थ्या षटकातला. वेळ या षटकानंतर म्हणजे किती राहिली ते देखील आम्ही तुम्हाला सांगू.
24 धावा. संघर्ष यावेळेला मैदानावरती गोलंदाजाच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना धावा करण्याकरता बॅट्समनसाठी होतोय. आणखीन एकदा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झाला. फुल लेन चेंडू होता. सुरेख कामगिरी मितेशची. 2 षटकं पूर्ण झाली आहेत मितेशची. 2 षटकं, 10 धावा, 1 गडी बाद केलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 24, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे 4.5 मिनिटाची वेळ शिल्लक आहे. मंगलमूर्ती बिराथन आणि खार्डी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण सज्ज रहा. 24/2 आफ्टर 4 ओव्हर. मितेश बॉलिंग एक्सलेंट स्प्रे. और फिलहाल मृदुल गेंदबाजी करने के लिए ऑफ स्टंप के बाहर गेंद रन बनाने के लिए बहुत मुश्किल हो रही है बल्लेबाजों के लिए. तुषार प्लेइंग ऑन 9. 12 गेंदों का सामना किया, 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्ट्राइक इतना अच्छा नहीं, उसको बेहतर करने की कोशिश करेंगे बल्लेबाज तुषार. और प्रारंभिक बल्लेबाज है और तुषार ने जो बल्लेबाजी की है मृदुल के खिलाफ, उसका लेखा जो कहा हमें बता रहे हैं. ओ अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी, जोरदार अपील, लेकिन बल्लेबाज बिल्कुल चौथे स्टंप के ऊपर खड़े हैं. बहुत बढ़िया अंपायरी रही है दोनों अंपायर द्वारा, स्वप्निल और उगम. लेग बाय का इशारा किया गया. मृदुल ने 5 गेंदे बिल्कुल खड़ा किया था पिछले ओवर में. डॉट बॉल आए थे और संघर्ष कर रहे. देखिए कहां खड़े यहाँ, बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर इंपैक्ट था, चौथे स्टंप के ऊपर खड़े हैं. बेहतरीन अंपायरिंग. प्रो लिंक पर आप ये सारा नज़ारा देख रहे हैं. और तुषार जैसे बल्लेबाज जिनके पास काबिलियत बिल्कुल है, उसमें कोई संदेह नहीं है. और रनआउट का विकेट भी मिला. बहुत महत्वपूर्ण सफलता. न्यू बैटर, नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. सिद्धार्थ 25-3 विकेट के नुकसान पर ओवर 5वां प्रगति पर है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कवर के ऊपर से खेलना चाहते थे, गेंद के पिच तक नहीं पहुंच पा रहे हैं बल्लेबाज तुषार. 7 डॉट बॉल. टीम के कप्तान खड़े हैं सीना तान और इस मुकाबले में बिल्कुल डाल रहे जान. 7 डॉट बॉल डालने वाले कप्तान हैं मृदुल पाटिल. 25 for 3 और सामने है तुषार, वो 7 डॉट बॉल खेलने वाले खिलाड़ी हैं तुषार. फुल टॉस गेंद, फाइन क्षेत्र में अच्छा स्ट्रोक है. गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल, पीछा कर रहे, नहीं रुकने वाली है. वेलकम बाउंड्री. गति पर है. स्कोर 29-3 विकेट के नुकसान पर. सिद्धार्थ ने अपना खाता नहीं खोला. तुषार 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 15 गेंदों का सामना किया है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, अवे फ्रॉम द बॉडी गेंद को खेल दिया. थर्ड बैट पर खिलाड़ी तैनात है. मितेश ने गेंद को फील्ड किया. मितेश तरे. स्कोर अगर देखें तो सिंगल के साथ आगे बढ़ता हुआ. 5वें ओवर में 29 रन 3 विकेट के नुकसान पर. 29 for 3 आंकड़े बदलते हुए 30 रन 3 विकेट के नुकसान पर. सरतोड़ी टीम ने बिल्कुल अभी तक जो बल्लेबाजी की है उसमें रनों की रफ्तार अच्छी नहीं है. तुषार 16 गेंदों में 14. सिद्धार्थ ने अपना खाता नहीं खोला. तुषार ऑन स्ट्राइक. बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी. आंखों से दूर से गेंद को बिल्कुल अंदर की तरफ लेके आए थे. बेहतरीन गेंदबाजी मृदुल. 2 ओवर 8 रन, कोई सफलता नहीं है. नबी तुली गेंदबाजी रही है. 5 ओवर का खेल. स्कोर है 30, 3 विकेट के नुकसान पर.
का स्वागत है। प्रतियोगिता का आज का तीसरा दिन जतिन पाटिल को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए और खराडी टीम के कप्तान मंगल मूर्ति बिराथन टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए तैयार रहे। 5 ओवर का खेल समाप्त हुआ। टप्पा खाते उछाल मिला और जोरदार अपील, बल्लेबाज आउट। स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाते हुए तुषार जिन्होंने पहले 14 रन 17 गेंदों का सामना किया और इस वक्त अगर देखे चौथे विकेट का पतन। तुषार डिपार्ट के नुकसान पर पारी लड़खड़ाते बीच सरतोड़ी टीम की 6वां ओवर प्रगति पर है और फिलहाल तुषार बैक टू द पेविलियन। टप्पा खाते उछाल जरूर मिला था, ऑन द टोज गेंद को खेलना चाहते थे, बाहर किनारा लगा। अरे गौरव ने कोई गलती नहीं की, विकेट के पीछे बहुत ही बढ़िया काम किया। 6वां ओवर प्रगति पर है, जतिन गेंदबाजी कर रहे हैं। जतिन पाटिल न्यू बैटर नए बल्लेबाज आए हैं बल्लेबाजी करने के लिए। दर्शन सिद्धार्थ दर्शन स्कोर 30, 4 विकेट के नुकसान पर। 5 गेंदों का खेल अभी विशेष। टप्पा खाते गेंद नीचे रही है, बहुत बढ़िया अच्छा कार्य गौरव का। विकेट के पीछे बल्लेबाज सिद्धार्थ, रनआउट का विकेट। 5वें विकेट का पतन। दबाव पूरी तरह से बल्लेबाज के ऊपर। सरतोड़ी के 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे हैं। का प्रदर्शन इस मुकाबले में जयप्रकाश एडमंड टीम द्वारा। स्कोर 30, 5 विकेट के नुकसान पर। ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद ऊपर चले गए, खड़ी हो चुके हैं। गेंद के नीचे गौरव और ये लिया कैच। गौरव का दूसरा कैच है, जतिन के लिए दूसरी सफलता मिली है और फिलहाल सरतोड़ी के टीम के लिए सबसे बड़ा झटका, 6ठे विकेट का पतन। उधर गेंदबाजी जतिन द्वारा बहुत ऊपर गेंद चली गई, गौरव गेंद के नीचे। ये जगलर अच्छा बन सकते हैं। दूसरे प्रयास में क्या टप्पा गया, लेकिन काबिलियत है इस बंदे के अंदर। हुनरबाज खिलाड़ी गौरव ने लिया कैच। गेंदबाजी का प्रदर्शन जतिन द्वारा। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, काफी ऑफ टाइम के बाद सफल हुए थे। लेग बाय का इशारा स्वप्निल किनी अंपायर के तौर पर काम कर रहे हैं। उगम करत और स्वप्निल किनी, थर्ड अंपायर जयेश मौर्य। स्कोर 31 विकेट के नुकसान पर। रन बिल्कुल नहीं आ रहे हैं। इस 5 आप देख सकते हैं उसका सारा ग्राफिक और अपडेट प्रो लिंक द्वारा। ऑन साइड पर स्ट्रोक अच्छा, बल्ले के बीचों बीच गेंद को खेलते स्क्वायर लेग का बाउंड्री की तरफ, लेकिन डीप मिड विकेट के खिलाड़ी के पास मौका था। स्क्वायर लेग पर आउटपुट इतना तेज नहीं है। हर्ष ने गेंद को फील्ड किया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर। नेक्स्ट मैच का टॉस, बिल्कुल बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है। खराडी टीम के कप्तान और मंगल मूर्ति बिराथन। 33 विकेट के नुकसान पर। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन जतिन द्वारा। 5 गेंदों में केवल 2 रन। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए गौरव। अच्छी विकेट कीपिंग नहीं है तो कम से कम 1 रन लेने का मौका मिलेगा और इसे सिंगल के साथ 22 का इशारा अंपायर ने किया। स्कोर फिलहाल 34, 6 विकेट के नुकसान पर।
6 ओवर का खेल, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। देखिए एक बार फिर वो बॉलिंग विश्लेषण आपको बताएंगे और जिस तरह से बल्लेबाज हुए पहली पारी में, तो ये लेखा जोखा प्रो लीग पर आप देखिए 34 विकेट के नुकसान पर है। बल्लेबाजी देखिए रविंद्र आज अपना खाता नहीं खोल पाए। मितेश ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की, विकेट प्राप्त किया। तुषार 14 बहुत इंपॉर्टेंट पारी, 17 गेंद में 14। सागर 9, रोहन रनआउट 2, सिद्धार्थ अपना खाता नहीं खोल पाए। राहुल नॉट आउट रहे 2 पर और कौस्तुभ जिनको मौका मिला था लेकिन कुछ फायदा नहीं उठा पाए। फिलहाल ध्रुव 1 ओवर कोई सफलता उनको नहीं मिली। मितेश 2 ओवर बहुत महत्वपूर्ण 1 विकेट। जतीन 1 ओवर बहुत ही शानदार गेंदबाजी 2 विकेट और केवल 2 रन। मृदुल की कमाल की गेंदबाजी रही है। 2 ओवर में विकेट नहीं मिला, केवल 8 रन खर्च किए। पहला विकेट 1 पर, दूसरा 16 पर, तीसरा 25, चौथा 30, पांचवा 30 और छठा विकेट 30 पर है। तो 6 ओवर के बाद फिलहाल चलते हैं एक बार फिर, जो बहुत इंटरेस्टिंग कहानी है, ज्यादा बड़ा टोटल नहीं है। और टॉस मैच नंबर 4 हमारे साथ जुड़ेंगे हमारे काबिल दोस्त अजीत पाटिल। थैंक यू विराथन और उनके सामने खार्डी टीम टॉस के लिए जाए। बो टीम कॅप्टन चला या लवकर टॉससाठी आमचे अजय दादांच्या शुभ हस्ते आपण करतो या ठिकाणी टॉस। दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत। दोन्ही संघाच्या संघनायकांना खूप साऱ्या शुभेच्छा। एका बाजूने VKM आणि दुसऱ्या बाजूने गोल्डन जुबली इयर 50 वर्ष असं आहे। तुम्हाला चॉईस हवी आहे की काय? खार्डी संघाचा कॉल असेल, चॉईस द्यायची गरज नाही, आपण कॉइन स्पिन करा। VKM असा कॉल आहे आणि आलाय VKM टॉस जिंकलाय। कसं वाटतं या ठिकाणी टॉस जिंकलाय, राईट तुमच्याकडे आलेले आहेत, निर्णय तुम्ही घेऊ शकतायत, परंतु या क्रीडानगरीमध्ये दाखल झाल्यानंतर कसं वाटते? खूप सुंदर असं आयोजन आहे, भगवमय वातावरण आहे। आता टॉस जिंकलेले आहेत, काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षण गोलंदाजी घेत आहेत, ओपनिंग टीम खूप चांगली आहे। मंगलमूर्ती खूप चांगल्या फॉर्ममध्ये, फलंदाज त्याच्याकडे, डीप बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहेत। एक प्रयत्न असतील की कमीत कमी धावामध्ये थांबवायचे आहेत। तुमचे कुठले असे गोलंदाज आहेत ते तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील आणि ओपोनेंट टीमला थोडंसं जखडून ठेवण्यासाठी एक चांगली भूमिका अदा करतील? केतन आहे, हार्दिक आहे, तेजस आहे, दीपेश आहे। बेस्ट ऑफ लक। टॉस हरलात आपण आणि प्रथम बॅटिंग करायची, मनाच्या अगेन्स्ट गेलाय का हा निर्णय? हो अगेन्स्ट आहे। आमचा टॉस आला असता तर आम्ही पण फिल्डिंग घेतली असती। आता बॅटिंग करायची आहे, पॉवर प्लेमध्ये चांगला स्टार्ट द्यायचा आहे, फाउंडेशन बिल्ड करायचं आहे, तर कुठले आपले फलंदाज आहेत जे तुम्हाला एका चांगल्या स्टार्टने घेऊन जातील, किंवा मागचे 2-3 मॅचेसमध्ये असं कुठले फलंदाज आहेत हे चांगले पद्धतीने बॅटिंग करतायत? तुषार किनी आहे, शैलेश निवल आहे, मी स्वतः आहे, नयन किनी आहे, प्रणय पाटील आहे। कसं वाटते, दरवर्षी तुम्ही या ठिकाणी खेळतात, यंदाचं 50वं वर्ष आहे, परंतु ॲटमॉस्फिअर खूप चांगला बनवला आहे क्रिकेटसाठी, एक भव्य दिव्य स्पर्धा पण बघतायत, काय म्हणाल या स्पर्धेविषयी? ग्राउंड पण चांगला आहे, आउटफील्ड चांगले आहे आणि आयोजन खूप सुंदर केलं। बेस्ट ऑफ लक। मंगलमूर्ती विराथन संघाच्या संघनायकांनी सांगितले की नक्कीच आमच्याकडे चांगले डीप बॅटिंग लाईन आहेत, आम्ही चांगलं फाउंडेशन उभारू आणि आमच्या गोलंदाजांना एक सायकलॉजी ॲडव्हान्टेज, मानसिक आधार देऊ। जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये। तर वळूया आपण मॅचकडे। मंगलमूर्ती विराथन विपक्ष खार्डीमधला बॅटल आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम मॅच या मॅचनंतर बघायला मिळेल, परंतु तुर्ताच लक्ष इकडे समोर ठेवले गेले। जयप्रकाश एडवण संघासमोर ते हे 34 बनवलेले आहेत, 35 धावांचं टार्गेट देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। गौरवशाली वर्ष आपण बघतो, यंदाचं 50वं वर्ष, सुवर्ण महोत्सवी वर्ष, आणि सलामवीर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने जलतरे आणि नॉनसायकिनकडे मृदुल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजी ट्रॅकवरती रोहन। मॅच स्टार्ट होईल, 35 धावा वाजवायच्या आहेत आणि रोहनला तो ड्रीमचा द्यायचा आहे ते सरतोडी संघाकडनं। बघूया जलतरे। बेस्ट ऑफ लक बोथ टीम। वळूया मॅचकडे, पहिल्या चेंडूकडे पॅव्हलियनकडनं मार्गस्थ होताना मिस्टर रोहन।
ओहो, पहिला चेंडू गुडल्यांवरनं उडाला आणि ते मात्र लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचतोय की काय, सीमारेषेच्या बाहेर आलाय. पहिला चौकार. दरम्यान आपण बघतायत आलेले जे आमचे क्रीडा रसिक वर्ग आहेत, खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच एक सुंदर मेजवानी. या विभागातील प्रसिद्ध असणारे आपण आमलेट पाव बघू शकाल, कोल्ड्रिंक्स बघू शकाल, सँडविच सुद्धा आज आपल्याकडे उपलब्ध आहे. आमचे मृणाल घरत असतील, वैभव पाटील असतील, डाव्या बाजूला त्यांचा नक्कीच शॉप आपल्याला बघायला मिळतो. तिथे जाऊन आपण मनमुरादपणे सँडविच असेल, आमलेट पाव असेल याचा आनंद घ्या. बोलूया मॅचकडे. चांगला चेंडू होता, परंतु थोडासा बाउन्स झाला आणि तो गॅदर करता आला नाही. रवींद्र बाबर आपल्याला एष्ट्यांच्या मागे बघायला मिळत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत एक अतिशय उत्कृष्ट असे ऑलराऊंडर एष्ट्यांच्या मागे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे यावेळेला. इट्स अ डॉट बॉल. अतिशय सुंदर मार आहे. स्वतःवरचा विश्वास तुम्हाला लढण्यासाठी प्रेरणा देईल. स्वतःचं इंटरनल स्किलवर असणारा विश्वास नवीन आदर्श निर्माण करेल समाजामध्ये आणि तो विश्वास वृद्धिगत व्हावा म्हणून प्रत्येक क्षणोक्षणाला तुम्ही तुमची कसब दाखवणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू. याही वेळेला चांगला चेंडू आहे, तेवढा सन्मानजनक खेळला गेलाय. गुड बॅटिंग जल यांच्याकडनं. जसं मागणी असते त्या पद्धतीने तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. 35 धावांचं टार्गेट आहे. आक्रमकता आणि संयम यांचं मिश्रण तुमच्या बॅटिंगमध्ये हवं आहे. कॉन्सन्ट्रेशन, तुमचं फोकस चांगलं हवं आहे. जिंकण्यासाठी धावांचा पाठलाग करताना तुमचं जी पार्टनरशिप भागीदारी आहे तीही चांगली हवी आहे. मृदुल पाटील हा एक ताकदवर फलंदाज आहे, परंतु इथे ताकदीचा उपयोग की माइंडचा उपयोग, आक्रमकता की संयम, हे जे काही प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करत आहेत त्यांचं उत्तर लाईव्ह ॲक्शनमध्ये आपण बघणार आहोत. ओ वाडा बोल, क्या कहने. अतिशय सुंदर. चेंडूवरती फिंगर रोल केले होते, थोडीशी फ्लाईट दिली, चेंडूला वळवले. क्लास, गुणवत्ता, कसा, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. गोलंदाज आपण बघतायत मिस्टर रोहन. गुड बॉल. असे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील तर मॅच टफ झोनकडे जाईल. पुढचा चेंडू. ओ या वेळेला मृदुल पाटीलला मजबूर केलं की तुम्ही फॅन्सी शॉट खेळावा आणि हे सातत्य आहे रोहन यांच्या गोलंदाजीचं. धार कमालची आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे, अनुशासन एक जबरदस्त बघायला मिळतं. लढण्यासाठी उमेद, लढण्यासाठी जोश आपल्या संघाच्या सर्व खेळाडूमध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष निर्माण करण्यासाठी ज्या चेंडूची गरज आहे ते चेंडू सातत्याने हाताळतायत. क्या बात आहे. पुढचा चेंडू. फुलटॉस होता. क्लेवर क्रिकेट. इथे मृदुल खेळताय. सिंगल कंप्लीट झाली आहे. धावसंख्या पोहोचेल ती 6 वरती आणि षटक क्रमांक पहिला आपण या ठिकाणी बघतायत. पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅकिंग करताना रोहन आफ्टर अ फर्स्ट ओव्हर फिनिश 6 रन्स विदाउट लॉस. एसजीचे तो गोलंदाजी ट्रैक वरती. कहते हैं ना कि युवाओं के टकराव से निर्माण होता है, उसे कहते हैं संघर्ष. जो तमन्ना और आरजुओं को हकीकत में तब्दील करता है उसे कहते हैं संघर्ष. जो गेंद और बल्ले का है संघर्ष और जो अपने आप को औरों से आगे ले जाता है उसे भी कहते हैं संघर्ष. तो यहाँ पर गेंद और बल्ले की जो कश्मकश है, सागर को बुलाया गेंदबाजी के लिए. सागर अगर यहाँ पर गौरव रोहन के नक्शे कदम के ऊपर चलते तो मैच और भी रोचक बन सकता है. पुढचा चेंडू. बुलटॉस. मृदुल पाटील चेंडूला मात्र उडवतायत. मिड विकेट रीजन बंद. चेंडू वन्स बाउन्स सीमारेषेच्या जवळ फील्ड केला जातोय आणि मिळताय 2 धावा. धावसंख्या 2 ने इथे मात्र रेफर केले गेले की नक्कीच अंपायरच्या माध्यमातून चेक केलं जाते की बिमार आहे की नाही. कमरेच्या वरती चेंडू आहे का नाही चेक करायचं आहे. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे आणि त्याचा फायदा आपण घेतोय. कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये. इथे येणारा प्रत्येक संघ हा चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती त्यांना न्याय मिळावा
म्हणून पंचांनी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये डाऊट होता, तो डाऊट क्लिअर करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायरला प्राचारण केले. उच्च न्यायालयामध्ये सध्या चेकिंग सुरू आहे की काय असेल, हा बॉल नो असेल की नाही. धावा स्कोर कार्डवरती आपल्याला 6 बघायला मिळतात. इट्स अ बीमर कॉल आपल्याला बघायला मिळतो. 2+1 येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट, धावसंख्या पोहोचेल 9. आमचे प्रसाद खूप चांगली मेहनत घेत आहेत, त्यासाठी प्रसादचंही कौतुक. हे सर्व आमचे यंगस्टर मंडळी ते येणाऱ्या काळामध्ये एक चांगले आयोजक, चांगले नियोजन करणार मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचा एक अभ्यास, त्याचा एक अनुभव या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना मिळतोय. मिस्टर सागर तयार असेल, चेंडू फ्री हिट, चांगला यॉर्कर आणि डॉट बॉल आलाय. फ्री हिट आणि विकेट रन आउटची पहिला ब्रेक थ्रू देत आहेत सागर. जरी नो चेंडू आलाय तरी आम्ही या ठिकाणी लढणार आणि लढवय्या भूमिकेमध्ये सरतोडी संघ या ठिकाणी चांगला प्रयत्न करणार. एसटीचे नो चेक करायचं आहे यावेळेला, पंचांना विनंती असेल. पंचांचा कॉल आपल्याला बघायला मिळतोय ऑनफिल्ड अंपायरचा की रिटर्न क्रीज नो आहे की नाही. तर सागर हे कमबॅकिंग करतायत. 9 धावा स्कोर. या बळीला उडवलाय आणि झेलमध्ये कन्वर्ट झालाय. मृदुल पाटील सारखा मोठा फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर या मॅच मधला थरार, या मॅच मधलं आकर्षण वाढलंय, म्हणायला हरकत नाहीये. गुड बॉलिंग सागर. न्यूमॅन मितेश तरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मृदुल पाटील अपेक्षा भरपूर होत्या परंतु लॉंग ऑनला झेल देत परतल्यात मागे. मितेश कडून आता इथे मोठी जिम्मेदारी आहे मितेशकडे. सागरला मिळालेला गवसलेला सूर सरतोडी संघाला प्रेरणा देईल का? आता मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक जर्रे जर्रे पर काय इकडे चांगलं क्रिकेट बघायला मिळेल का हा प्रश्न मनामध्ये घर करतोय. मितेश तरे एक मोठं नाव आहे, एक चांगलं सहकार्य त्यांनाही द्यावं लागेल जयप्रकाश ॲडव्हान्स संघासाठी. बघूया आणि दुसऱ्या बाजूने सागर ज्याला सूर गवसलाय तो आणखीन तिक्कट मारा, आणखीन घातकता आपल्या गोलंदाजीची दाखवेल का? बघूया पुढच्या चेंडूवर. न्यूमॅन मितेश तरे तर गोलंदाजी ट्रॅकवर राईट मोर द विकेट मिस्टर सागर. फुलटॉस होता, बॅटची कडा घेते इथे मात्र खराब फिल्डिंग, पंबल झालाय चेंडू वेगानं तडम्यानला ट्रॅव्हल होतोय. भरपूर चुकी करताना या ठिकाणी सरतोडी संघाचे क्षेत्ररक्षक. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचले ती डबल डिजिट मध्ये 11 रन स्कोर कार्ड वरती. एकंदरीत जर आपण बघितल्या तर 6 धावा एक्स्ट्राच्या दिलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर तर आलेल्या चौकार, त्याच्यानंतर ह्या 2 धावा आणि एक बीमर, एकंदरीत 7 धावा एक्स्ट्राच्या बघायला मिळतात 11 मध्ये.
जयप्रकाश एडवण संघाच्या गोलंदाजाने जबरदस्त क्लास दाखवला, परंतु फलंदाजी करताना फलंदाजाचा आजचा काम आहे की त्यांनी क्लास दाखवावा. बघूया पुढचा चेंडू सागर. फुलटॉस होता, हळुवारपणे एक्स्ट्रा कव्हर्सला ड्राईव्ह केले. सिंगल कंप्लीट होताना 12 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. 12 रन, लॉस ऑफ 2 विकेट. याच्यानंतर मंगलमूर्ती विराथन विपक्ष कार्डी संघ 2 हात करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. सफाळा विभागातील नामवंत संघ आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं कला कसब कौशल्य दाखवत आहेत आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षाला एक खऱ्या अर्थाने 4 छान लावत आहेत. पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू इथे खेळायचं होतं. बॅक टू द बॉलर, बॅटची आतडी कडा घेताना चेंडू जातो लेग गलीला. इट्स अ डॉट बॉल. इनसाइड एज इथे लागते. षटकाची होते समाप्ती. 2 षटकं संपलेली आहेत. 12 धावा स्कोर कार्डवर. सर एक शेवटचा चेंडू शेष आहे का चेक करायचं. पंच, शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. या ठिकाणी उडवलंय चेंडूला. मिस टाइम शॉट आहे, परंतु चेंडू सीमारेषेच्या जवळ फील्ड केला जाईल. एक धाव कंप्लीट, दुसरी धावी परिपूर्ण. इथे मात्र आपण बघू शकाल 3 धावा परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे जाताना पोहोचली ती 15 वरती. येणारे 24 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या तुम्हाला 20. स 15 धावा स्कोर कार्डवरती. येणारे 24 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 20 धावा. मॅच अजूनही दुहेरी वळणावरती उभी आहे. अतिशय अप्रतिम संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. रोहनला पुनश्च बोलवले गोलंदाजीसाठी, ज्याने पहिलं षटक एक सुंदररित्या हाताळत आपल्या संघाला ऊर्जा देण्याचं काम केले. आणि ते महत्त्वाचं असतं जेव्हा संघ तुम्हाला पहिलं षटक देतं. फ्रंटलाईन गोलंदाजाची तुमची भूमिका असते, अशा वेळेला तुमचं योगदान भरपूर महत्त्वाचं असतं. स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत, सहयोग, चांगला सहयोग देत आहेत जयप्रकाश एडवण संघासाठी. नॉन स्ट्राईकिंगकडे ते मितेश, अनेक वर्ष टेनिस क्रिकेट ज्यांनी हाताळलेलं आहे असे मितेश आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिला चेंडू रोहन, गतीला परिवर्तन केलं. लॉंग ऑनला मात्र चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. डीप मिड ऑनला सिंगलने धावसंख्या पोहोचेल ती 16 वरती. मॅच जर समान स्थितीमध्ये स्कोर जर लेवल झाला तर तुम्हाला सुपर ओव्हर खेळायला मिळेल. रट्टा मोर द विकेट, तरेसाठी हा चेंडू. आणि यावेळेला फक्त दिशा देण्याचं काम करतायत. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या पोहोचेल ती 17 वर. 17 धावा. 18 धावांची अजूनही गरज आहे. विकेटच्या बाजूने बॅटरने धावायचं याची नोंद घ्या, कारण विकेट आपल्याला अजूनही 3 दिवस चालवायचं आहे चांगल्या पद्धतीनं. कल्पेशजी किणी यांचं दुपारच्या सत्रामध्ये इथे आगमन होते आणि रुचकर जेवण त्यांच्या माध्यमातून गेले 3 दिवस इथे मिळते, त्याबद्दल त्यांनाही आम्ही धन्यवाद देतोय. अतिशय स्वादिष्ट अशी जेवणाची मेजवानी. पुढचा चेंडू, ओहो, रोहनची खासियत राहिले, फिंगर रोल करतात. ह्या चेंडूचं उत्तर नव्हतं सहयोगकडे.
आमचा चांगला उपयोग आहे. रिलीज ऑफ द डिलिव्हरीमध्ये चांगला बॅलन्स ठेवतायत, फिंगर चांगले रोल करतायत आणि चेंडूला चांगला कट करतायत. लेग ब्रेक, लेग कटर चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. उत्कृष्ट दर्जाची जी गोलंदाजी आहे, तुम्ही जेव्हा घरच्या मैदानावरती प्रॅक्टिस करत असतात आणि त्या प्रॅक्टिसवर तुम्ही जी मेहनत केलेली असते, त्या मेहनतीचं फळ म्हणजेच तुम्ही आत्मसात केलेले तुमचे हे चेंडू आहेत, ज्याला ओपोनंट टीमचे फलंदाज अक्षरशः सामोरे जाताना त्यांची दैना उडते. पुढचं चेंडू याही वेळेला आपण बघताय चांगला चेंडू आहे. कीपर मात्र तो गॅदर करत नाहीये. एक धाव इथे मिळेल 22च्या रूपाने आणि धावसंख्या पोहोचेल 18वर, 18वर. या षटकातील चेंडू झालेले आहेत ते 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. जबरदस्त संघर्ष या क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतो. प्रत्येक क्षणोक्षणाला नवीन प्रश्न फलंदाजासमोर गोलंदाज सातत्याने उभा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट बॉल वेगवान, बॅक ऑफ द गुडले, चेंडूला कट केले, डॉट बॉल आलाय. सुरेख अप्रतिम व्हेरिएशन, वैविध्यपूर्ण चेंडूचा मारा. प्रत्येक चेंडूवरती नवीन प्रश्न आणि त्याचं उत्तर देताना थोडंसं टेन्शन फलंदाजाकडे. लाईफ इज अ व्हेरी मोस्ट डिफिकल्ट एक्झाम. मेनी पीपल फेल बिकॉज दे ट्राय टू कॉपी अदर्स, नॉट रिअलायझिंग दॅट एव्हरी वन हॅज अ डिफरंट क्वेश्चन पेपर. हा एक महत्वाचा आहे. हा या डॉट बॉल आलाय. गुड बॉलिंग, जबरदस्त मॅच. जाऊन पोहोचले इथे. षटकाची झाली समाप्ती. येणारी 18 चेंडू आणि 17ची गरज आहे. मॅचमध्ये प्रेशर वाढते. ऐकूया आपण एक सुंदर रिफ्रेश सॉन्ग आणि येऊया मॅचकडे. थँक्यू. मॅचला थोडंसं आणखीन कठीण रस्त्यावरती घेऊन जाण्यासाठी सरतोडी संघाची स्ट्रॅटजी आपल्याला बघायला मिळते की सागरला पुनश्च षटका देण्यासाठी बोलवले, प्राचारण करण्यात आले आणि अमर पाटील आम्हाला दुपारच्या सत्रामध्ये जॉईन होतात. अमर वेलकम, आपलंही हार्दिक स्वागत. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर. 18 चेंडू आणि 17चं इक्वेशन आहे. मॅच इज ऑन. कभी इधर कभी उधर कभी बीच रहा में. तयार होताना सागर. उडवलाय चेंडूला, क्लिअर होईल का चेंडू आणि ते सहयोग देतात. 6 धावांचा सुंदर सहयोग. गुड शॉट. आणि सहयोगने सुंदररित्या लॉफ्ट केलाय. बॉलला सरळ क्लिअर करताना वाईडिश लॉंगनच्या डोक्यावरनं पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम शॉट सिलेक्शन. 6 धावा आलेल्या आहेत. प्रेशर पूर्णतः या ठिकाणी गोलंदाजाकडे बघायला मिळतं. त्याच्या मागचं कारण आक्रमकता, इंटेंट चेंज केला. रडारमध्ये चेंडू होता, प्रॉपर एक्झिक्युशन बघायला मिळते आणि याला षटकार. बॅक टू बॅक दुसरा खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि इथे सहयोग आलाय. मैदानाच्या बाहेर. आउट, गॉन.
लवकर संपवण्याचा इरादा होता सहयोग यांचा. लॉंग ऑनला झेल देत माघारी परतल्यात आणि जयंत पाटील न्यू मॅन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला. सागर तयार होताना आपल्या लेंथ लाईनला शोधण्याच्या प्रयत्नामध्ये मिस्टर सागर. ओ प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे. यावेळेला सिंगल कंप्लीट करतायत. धावसंख्या 1 पुढे जाताना पोहोचेल ती तब्बल 25 वरती. सागर समुद्रामध्ये भरपूर काही असतं. काही जण मात्र समुद्राच्या किनाऱ्यावरती जाऊन हवेचा पूर्णपणे आनंद घेत घरी परततात. ज्यांना कोणाला थोडासा जास्त मोह होतो त्या समुद्राच्या लाटेमध्ये पाय भिजून आनंद घेतात. पुढचा चेंडू यावेळेला मितेश खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करतात. एक्सा कव्हरला सिंगल कंप्लीट आणि यावेळेला खराब थ्रो. एकंदरीत सरतोडी संघाची फिल्डिंग जर आपण बघितली, बॅटरने धावा कमी बनवल्या आणि फिल्डरने त्याहीपेक्षा जास्त गमावलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या पोहोचते ती 27 वर 27. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मितेश थकला है परंतु कैसे कहूँ मैं थक गया हूँ, न जाने किस किस का हौसला हूँ मैं. तर हे स्टॅटस या. पुढचा चेंडू यावेळेला बॅक टू द बॉलर. एकदा वर्जित केली जाईल. हळूवारपणे फक्त दिशा देत आहेत. कॉन्सन्ट्रेशन. मितेशकडे प्रचंड असा अनुभव आहे आणि त्याला माहिती आहे की सिंगल रन्सने जर आम्ही विजयाच्या समीप जाऊ शकतो तर मोठे शॉट का खेळावे. हाही एक बुद्धिमत्तेचा खेळ आहे आणि बुद्धिमत्ता तुम्हाला विजयाच्या समीप घेऊन जातं. जसं सहयोगने षटकार मारल्यानंतर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मृदुल पाटीलने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु जैन सांगतायत आम्ही मात्र एक बाजू लावून पकडू आणि सिंगल सिंगल खेळू. फुलटॉस आणि इथे मात्र चुकीला माफी नाही आहे. चेंडू थर्ड मॅन रिझन मधनं जातोय सीमा पार. चौकार. नो चेंडू आहे की नाही, बीमर आहे की नाही चेक करा प्लीज. अतिशय सुंदर नियोजन. प्रामुख्याने आजच्या दिवसातील सफळ विभागातील जे संघ आहे त्या संघांचं आम्ही कौतुक करू की तुम्ही वेळेवरती या ठिकाणी हजर राहिलात आणि ज्या वेळेला तुम्ही वेळेवरती येता त्यावेळेला तुम्हाला फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू आहे स्वप्नील सर. चांगला चेंडू. 3 धावांची गरज आहे मॅच ला जिंकण्यासाठी. विजयाच्या समीप विजयाचा सुगंध दरवळताना जयप्रकाश एडवण संघाच्या दिशेने. याच्यानंतर आणखीन एक काटेकी लढत आपल्याला बघायला मिळेल. मंगलमूर्ती विराथन विपक्ष कार्डी या दोन संघाची एक जबरदस्त लढत. टॉस जिंकलाय कार्डी संघानं. वन द टॉस अँड इलेक्टेड फर्स्ट फिल्डिंग अँड ओपोनेंट टीम हॅज बीन इन्व्हायटेड फॉर अ बॅटिंग. बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळेल तो संघ मंगलमूर्ती विराथन ज्यांच्याकडे खूप डीप बॅटिंग लाईन आहे. चांगले फलंदाज ज्यांचे फॉर्ममध्ये आहेत आणि सध्याचा हंगामाला आत्ता सुरुवात झाली. तर हे दोन्ही संघ आपलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतील आणि येणाऱ्या ज्या बऱ्याच स्पर्धा आहेत या विभागामध्ये त्या स्पर्धेमध्ये आपलं स्थान आणखीन परिपक्व बलकट करण्यासाठी खऱ्या अर्थाने इथे चांगला खेळ करतील. थोडासा आवाज कमी करा जेणेकरून आपण मॅचकडे फोकस करूया. पुढचा चेंडू आणि इथे पंचांचा कॉल इट्स अ बीम. आता अवघ्या 2 धावेची गरज आहे. मिस्टर सिद्धू आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. AB ट्रॉफीचं ते ओपनमधलं त्याचा झंझावत. 3 चेंडू 17 धावा असताना सलग 3 षटकार मारत ज्यांनी AB ट्रॉफीमधलं आपलं अप्रतिम कौशल्य दाखवलं होतं सिद्धू, तोच गोलंदाजी ट्रॅकवर. हाडलक सरतोडी संघ, तुम्ही इथे आलात, अप्रतिम खेळ दाखवलात, आपलं मन भरून कौतुक आणि अभिनंदन असेल ते म्हणजेच जयप्रकाश एडवण संघाचा ज्यांनी एक सुंदर विजय या ठिकाणी आपल्या बाजूने नोंदवलाय. वळतोय आपण प्लेअर ऑफ द मॅचकडे.
अष्टपैलू कामगिरी प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय. हस्तांदोलन करायचं आहे. दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय हस्तांदोलन करा आपण. ॲडव्हान्स संघ आणि सरतोडी संघ. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय मितेश तरे. अष्टपैलू कामगिरी आणि